आईची मिठी जी मृत्यूही तोडू शकला नाही। जग कितीही कठोर असलं, संकट कितीही भयंकर असलं तरी आईची मिठी ही मुलासाठी सर्वात सुरक्षित जागा असते। आणि बर्गी धरणात घडलेली घटना त्या सत्याची हृदय पिळवून टाकणारी साक्ष ठरली। बर्गी धरणाच्या पाण्यातून जेव्हा एक आई आणि तिच्या निष्पाप मुलाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हा ते दृश्य पाहून प्रत्येकाचं काळीज थरारलं। लाईफ जॅकेट घातलेली ती ताई आणि तिच्या छातीशी घट्ट कवटाळलेला तिचा मुलगा, मृत्यूनंतरही वेगळं न झालेलं ते नातं पाहून डोळ्यातून अश्रू आपोआप होऊ लागले। त्या आईनं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलाला सोडलं नाही, जणू मृत्यूशीही ती झुंज देत होती। माझ्या लेकराला काही होऊ देणार नाही, ही फक्त एक दुर्घटना नव्हती, ही मातृत्वाची शेवटची पण सर्वात शक्तिशाली कहाणी होती। मृत्यू आला पण त्या आईच्या मिठीला तोडू शकला नाही। तिच्या छातीशी असलेला तो छोटासा जीव शेवटपर्यंत तिच्याच संरक्षणात होता। बचाव पथकानं सांगितलं, क्रूज बोट उलटून पाण्यात बुडाली होती। पाण्यात प्रवेश करताना काहीच दिसत नव्हतं, अंधार आणि खोल पाणी। अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना ती आई दिसली तेव्हा ती आपल्या मुलाला कवटाळून पकडलेलं होतं। त्यांनी दोघांना वेगळं करण्याचा इतका प्रयत्न केला पण त्या आईची पकड इतकी घट्ट होती की ती मृत्यूनंतरही सुटत नव्हती। त्या क्षणी बचाव पथकही निशब्द झालं, कारण ते फक्त एक दृश्य नव्हतं, ते प्रेमाचं अंतिम रूप होतं। ही घटना मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील बर्गी धरणाजवळ घडली। अचानक आलेल्या भीषण वादळामुळे पर्यटकांनी भरलेली क्रूज बोट काही क्षणात उलटली। सोसाट्याच्या वारांनी आणि उंच लाटांनी सगळं काही गिळून टाकलं। या अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले, काही जण वाचले पण त्या आईने मात्र स्वतःचा जीव देऊनही आपल्या मुलाला सोडून दिलं नाही। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की बोटीत गोंधळ उडाला होता, काहींना लाईफ जॅकेटही वेळेत मिळालं नाही। लोक जीव वाचवण्यासाठी धडपडत होते पण त्या सगळ्या गोंधळात एका आईनं शांतपणे आपल्या मुलाला कवटाळून होती, जणू तिला माहित होतं जे काय होईल आपण एकत्रच होणार।